नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रतिज्ञा ब्लॉगमध्ये. रोजच्या आयुष्यातील सुंदर क्षण, मजा मस्ती आणि भरपूर आठवणी. चला तर मग सुरुवात करूया आजचा ब्लॉग. आज मी आले होते मैत्रिणीच्या घरी, कारण काही कामं आम्हाला आज कंप्लीट करावीच लागणार होती. आणि त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांच्या दारात एवढी सारी गुलाबाची फुलांची झाडं आहेत ना, भरपूर आहेत आणि सगळ्या प्रकारचे गुलाब आहेत. आणि त्यांना लागलेले गुलाबाची फुलंसुद्धा ना भरपूर आहेत. ते पाहून ना एकदम मन प्रसन्न होतं. नंतर आम्ही जी आमची ऑनलाईन कामं करायची होती ती कामं करून घेतली, जेवण केलं आणि दुपारनंतर ही आम्हाला नानकटाई बनवायची होती. ही 2 प्रकारची नानकटाई होती आज बनवायची. एक गव्हाचं पिठातलीच होती दोन्हीही. एक होतं गुळाचं आणि तूप घालून आणि दुसरं होतं साखर आणि डालडा घालून. आम्ही सुरुवातीला ही गुळाची नानकटाई बनवायला घेतली. यासाठी ना सेंद्रिय गुळ घेतला, तो ना सुरीने बारीक करून घेतला. एक चूक इथं झाली की गुळ ना सुरीने बारीक न करून घेताना खिसणीने खिसून घ्यायला हवा. त्यामुळे काय झालं असतं, लगेच ना गुळ तुपामध्ये ना विरघळून गेला असता. इथं ना सुरीने कट केल्यामुळे ना गुळाचे काय काय खडे राहिले होते ते आधी बारीक करून घ्यावे लागले आणि नंतरच मग हे विस्करणं ना एकसारखं ना हे बॅटर तयार करून घेतलं. यासाठी ना खूप वेळ लागला. इथं तुम्हाला कळतच असेल की आपलं बॅटरसुद्धा तयार होत आलेलं आहे. सेंद्रिय गुळ वापरलेला आहे, पण कलर बघा बॅटरचा एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे. आणि नानकटाईसाठी ना असंच बॅटर होणं गरजेचं असतं. त्याच्यामुळेच ना नानकटाई आपली छान खुसखुशीत होते. तोपर्यंत त्यांनी ना गव्हाचं पीठ इकडं चाळायला घेतलं सुद्धा होतं. तसं तर आम्ही गव्हाचं पीठ सुरुवातीला सुद्धा आधी चाळूनच घेतलं होतं, पण नंतरसुद्धा आम्ही ते चाळून घेतलं. कारण काय होतं, बेकरीचे कोणतेही प्रोडक्ट्स ना करताना पीठ चाळून घेईल ना तेवढे ते बेकरीचे प्रोडक्ट छान होतात. चला, इथं आपलं बॅटरसुद्धा तयार झालं. यामध्ये ना लागेल तेवढं गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. त्यासाठी ना हे बघा, जादा झालेलं पीठ आम्ही आधी साईडला काढून घेतलं. आणि यामध्ये ना 1 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे. यामध्ये अजिबात कुठेही अमोनिया वापरलेला नाही किंवा दूधसुद्धा वापरलेलं नाही. जेवढं त्या बॅटरमध्ये पीठ बसेल तेवढंच मळून घ्यायचं आहे. आणि ही नानकटाई गुळातली आणि तुपातली असल्यामुळे ना खाण्यासाठी सुद्धा ना एकदम पौष्टिक आहे. आणि ही नानकटाई किंवा बिस्किटांची ऑर्डर आम्ही दोघी घेत असल्यामुळं ना दोघींनाही करायला ना एकदम आम्हाला सोपं जाते. इथे ना आपली पीठ मळून तयार झालेलं आहे. त्याचे आता गोळे करून घेतो. हे गोळे ना पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता याचे तर आपले गोळे सगळे बनवून तयार झाले. आता हे दुसऱ्या नानकटाईचं पीठ मळायला घेतलं. त्यासाठी ना डालडा घेतलेला आहे इथं आणि ना पिठी साखर त्यामध्ये घेतलेली आहे. ही पिठी साखर ना घरीच बनवलेली आहे, म्हणजे मिक्सरमधून मोठी साखर फिरवून घेतलेली आहे. तुम्ही ना विकतची सुद्धा घेऊ शकताय. तर मी बॅटर हे तयार करून घेते. पण इथं बघा, आपला डालडा फ्रीजमध्ये ठेवलेला असल्यामुळे ना थोडासा कठीण झालेला आहे. त्यासाठी ना विस्करने ते फिरवता येईना, म्हणून मग म्हटलं हाताने आधी डालडा मऊ करून घ्यावा आणि नंतरच मग विस्करने फिरवून घ्यावा. आणि इथे बघा, नंतर आपला डालडा पूर्णपणे इथं मऊ झाला. एकसारखं ते दोन्ही मिक्स करून घेतलं आणि नंतर हे विस्करनं आता छान असं फेटून घेते. या नानकटाईमध्ये ना आपण डालडा आणि ना साखर वापरलेली असली ना तरी गव्हाचं पीठ वापरलं आहे. खाण्यासाठी एवढी पौष्टिक नसली तरी ना ही नानकटाई एकदम खुसखुशीत होते. आणि हे कसं होतं, ज्याच्या त्याच्या बजेटनुसार जे ते करतं. हे सुद्धा आता बॅटर पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल, याचा सुद्धा ना कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. हे फ्लफी एकदम बॅटर बनलेलं आहे. आणि जशी केकला आपण व्हिप क्रीम बनतो ना त्या कन्सिस्टन्सीमध्ये ना हे बनवावं लागतं. तूप असो किंवा डालडा असो, अजिबात ते पातळ करून घ्यायचं नसतंय. ते ना एकदम असं घट्टच असलं पाहिजे थोडंफार तरी. इथं आपलं हे पीठ सगळं मी मळून घेते आणि ना हे छान असं मळलं जातं आहे पीठ. अजिबात दूध घालायची सुद्धा गरज लागत नाही. इथं आता हे सगळे ह्याचे ना पेढ्याच्या आकाराचे ह्याचे सुद्धा गोळे बनवून घेणार आहे आधी. आणि मी इकडं गोळे बनवून घेत होते तोपर्यंत त्यांनी साईड बाय साईड सगळा पसारा आवरून घेतला. त्यामुळं काय होतं, पसारासुद्धा जास्त पडत नाही आणि कुठलेही काम लोडसुद्धा वाटत नाही. नंतर आम्ही ही नानकटाई ओव्हनच्या ट्रेमध्ये अशी ठेवून घेतली. जास्त प्रेस नाही करावी लागली, कारण ही बिस्किटं नाहीत, आपली नानकटाई असल्यामुळं ना अशीच थोडीशी ठेवावी लागतात. आणि बघा, 20 मिनिटातच आपली ही बेक झालेली आहे. आम्ही गरम असतानाच ही अशी ना पालती करून घेतली, जेणेकरून ना ती खालून करपली जाऊ नये म्हणून. आणि छान अशी आपली बेक झालेली आहे ही नानकटाई, तुम्हाला दिसतच असेल. आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा ना एकदम छान आलेलं आहे. कलरसुद्धा एकदम भारी वाटतोय.
तर चला मग ही सगळी नानकटाई आपण थंड झाल्यानंतर या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि किती छान झाले बघा, कलरसुद्धा मस्त आहे आणि दोन्ही नानकटाई खुसखुशीत एकदम झालेल्या आहेत. तुम्हाला तोडून दाखवते बघा, आतूनसुद्धा व्यवस्थित बेक झालेले आहेत आणि हाताने विरघळतील अशा नानकटाई ह्या झालेल्या आहेत. तुम्हाला कशी वाटली नानकटाई एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला आपल्या लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.